नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। मी तुम्हाला ना जेवणाची ताटं बनवून दाखवते आहे। ते तुम्हाला व्हिडिओ बघायला खूप आवडतात आहेत आणि तसंच मी आज तुम्हाला घरगुती पद्धतीने मी जेवणाचं दुसरं ताट करून दाखवणार आहे। आपण कडधान्याची भाजी ना नुसती बनवतो, मग कडधान्याच्या भाजीत काय टाकल्यामुळे भाजीची चव वाढते ना ते तुम्हाला आज दाखवते। तर आजच्या जेवणाला आपण सुरुवात करूया। तर आज मी तुम्हाला ही चवळी, वांग आणि बटाटा अशी भाजी करून दाखवणार आहे, मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत। इथे मी ही चवळी भिजवून घेतली आहे। हे बघा, कुठलंही कडधान्य ना रात्री भिजत घालायचं आणि सकाळी भाजी बनवायची, म्हणजे शिस्त चांगलं। मग या चवळीच्या भाजीत ना वांग टाकायचं, म्हणजे चव वाढते चांगली भाजीची। अशा एवढ्या फोडी करायच्या आहे बघा। पावट्याच्या भाजीत कसं वांग टाकल्यावर चांगली लागते, तशीच ही चवळीच्या भाजीत पण। आणि ह्याच्यामध्ये शेवग्याची शेंग म्हणजे डांबे टाकले तरी चालेल ना? चालेल, चांगली लागते। म्हणजे डांबे पण खायला मस्त लागतात या भाजीतले। आता कशी चण्याची भाजी केली ना, चण्याची भाजी केली की एकदा वाटणाची भाजी करायची। मी भाजकं वाटण करून दाखवलंय ना, ती करायची। ती झाली ना, ती कंटाळा येतो खाऊन, मग नंतर अशी किसून करायची, म्हणजे वांग टाकून करायची चण्याची भाजी। वांग बटाटा टाकून मस्त चव लागते। कडधान्य तेच आहे, पण करायच्या पद्धती वेगवेगळ्या। म्हणजे एका कडधान्यामुळे किती भाज्या तयार होतात ना, ते बघायचे। होय, कारण नेहमी तीच पद्धत पण खाऊन कंटाळा येते ना। कंटाळा येतो। आपलं साहित्य तेच असतं, घरगुती साहित्य, पण करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात। म्हणजे भाजकं वाटण, हे खोवलेलं खोबरं टाकून भाज्या बनवायची असं। तुम्ही तिखट अशी भाजी बनवलात, वाटणाची समजा चण्याची भाजी असेल, तिखट बनवला तर त्याच्यासोबत कशी कढी चांगली लागते खायला। कढी चांगली लागते। अशा वेगवेगळ्या पद्धती बनवायच्या। असं बटाटा पण, हे बघा, अशा एवढ्या फोडी करायच्या। इथे मी वांग आणि बटाटा असं कापून घेतलाय। असं हिरवं वांग घेतलात ना, ही वांग्याना चव चांगली। हे बघा, आता आपण वांगा बटाटा चवळीची भाजी फोडणीला टाकूया। कुकर पण तापलाय, कुकर मध्ये करूया, म्हणजे पटकन होईल। होय, तेल तापलंय। आता आपण ह्याच्यात ना कांदा टाकायचा आहे। कांदा पण आपल्याला ना असा बारीक कापायचा आहे। बारीक कापलं ना भाजी कशी मिळून येते चांगली। आणि कांदा आपल्याला हा चांगला असा नरम करून घ्यायचा। कांदा असा थोडा नरम झाला की आता आपल्याला ह्याच्यात ना टोमॅटो टाकायचं आहे। आणि टोमॅटो पण आपल्याला असं चांगलं नरम करून घ्यायचं। कांदा टोमॅटो असं नरम झालाय बघा, आता नरम करून घ्यायचं चांगला। आता आपल्याला ना ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। आलं लसूणची पेस्ट आहे ना ताजीच करून टाकायची। म्हणजे कसं, आलं थोडं घ्यायचं आणि लसूण जरा जास्त घ्यायची, चव चांगली वाढते भाजीची। हे बघा, आता 2 चमचे ह्याच्यात मी आलं लसूणची पेस्ट टाकते। आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे। हळद, गरम मसाला घरगुती बघा, आमचा करून पण दाखवलेला आहे, अर्धा किलोचा। काय हवे? दाखवलेला आहे। अशा भाज्यातनं उपयोगी येतो। वाटणाच्या किंवा अशा कडधान्याच्या भाजीत असा गरम मसाला उपयोगी आहे, म्हणून तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणात पण मिक्सरमध्ये करून दाखवलाय, तसा तुम्ही बनवा। आणि घरगुती आमचा हा लाल मसाला। हे मसाले आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे बघा। असे मसाले सगळे असे परतून घ्यायचे चांगले बघा, गॅस कमी करूनच। खोवलेलं ओलं खोबरं टाकायचं, हे बघा, आणि कोथिंबीर टाकायची। ओलं खोबरं कोथिंबीर पण अशी परतून घ्यायची। की आता आपल्याला ह्याच्यात हे वांगा बटाटा असं चवळी टाकायची, ती पण अशी परतून घ्यायची। भाजीला रंग पण बघ किती सुंदर आलाय ना। रंग पण आलाय, सुगंध पण भारी आहे। सुगंध पण मस्त येतोय, कारण का ताजी आलं लसूणची पेस्ट टाकली आहे। चांगली अशी भाजी बघा अशी परतून घ्यायची। आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं। आणि असं भाजी बरोबर आपल्याला असं पाणी टाकायचं आहे बघा।
तुम्हाला जर आमटी वगैरे करायची नसेल तर ह्याच्यातच पाणी आपण जास्त टाकायचं आणि भातावर पण आणि भाकरी बरोबर पण चांगली लागते. पातळच करायची अशी. हो हे बघा मस्त लागते ती पण खायला. आमटीची पण गरज नाही. मग थोडं पाणी जास्त टाकायचं. आता आपल्याला चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकायचं आहे. परत अशी मिक्स करून घ्यायची. कुकरला झाकण लावून 3 शिट्या काढून घ्यायच्या. आज मी जेवणात आहे ना मेथीची भाजी बनवणार आहे. ही बघा जाडी मेथी घेतली आहे, साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे, कापून घेते. एक कडधान्याची भाजी बनवायची आणि एक पाल्या मुल्याची अशी भाजी बनवायची ना अबे. भाकरी बरोबर किंवा भाता बरोबर खायला मग भाजी चांगली लागते. जेवण मग ताट दिसतं पण चांगलं. भाजी पण इथे मेथीची कापून घेतली आहे आणि कुकर पण थंड झालाय. थंड झाल्याशिवाय ना कुकर खोलायचा नाही, म्हणजे कशी भाजी मग मुरते चांगली. आतल्यात वाफेवर छान मुरते. मस्त सुगंध आलाय. होय ना. होय दिसतेच बघ भारी. भारीच दिसते. होय अशी वरच्यावर ढवळायची. वांगी कुस्करायला नको. हे बघा कशी भाजी झाली आहे बघा, रश्शेदार. न वाटण टाकता. पाणी एक वेळ जर जास्त झालं असेल ना तर गॅस वाढवायचा आहे, गॅस फास्ट करायचा आणि हे पाणी थोडं आटवून घ्यायचं. जास्त आटवायचं नाही, म्हणजे खायपर्यंत ते पाणी आटतं मग सुकते भाजी. हे बघा अशी एवढी इतपत ठेवायची. हे बघा आता आपण मेथीची भाजी करून घेऊया. कढई तापली आहे, तेल टाकायचं आहे. याच्यात आता मिरची टाकायची. आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला आता नरम करून घ्यायचा. कांदा नरम झाला. आता आपल्याला ह्याच्यात ना ही मेथी टाकायची आहे. ही बघा आणि मेथी पण ही चांगली अशी परतून घ्यायची आधी. गॅस आपल्याला आधी कमीच करायचा आहे. परतल्यावर नंतरच आपल्याला मीठ टाकायचं आहे, म्हणजे मिठाचा अंदाज समजतो. आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. थोडंसं टाकायचं मीठ, म्हणजे का भाजी आळते ना ती. दिसताना दिसते भरपूर नाही वे. हे बघा थोडं पाणी आटलं. आता आपल्याला ह्याच्यात ओलं खोबरं खोवलेलं थोडंसं टाकायचं. जास्त खोबरं दिसायला नको, भाजी दिसायला पाहिजे. पण तुम्ही कधी या भाज्यांमध्ये, पाल्याच्या भाज्यांमध्ये तुम्ही सहसा आमच्याकडे ओलं खोबरं बघता ना, तुम्ही कधी टाकत नसाल ना, एकदा टाकून बघा. भाजी खरंच खूप चविष्ट लागते. चव लागते चांगली. हे बघा गरमागरम मेथीची भाजी तयार आहे. अगदी सुटसुटीत बघा. असा गिच्चा वगैरे झाला नाही आहे. चवळीची भाजी तयार आहे, मेथीची भाजी तयार आहे आणि भात पण ठेवला आहे बघा. आता आपण फोडणीचं ताक करून घेऊया. या भाजी बरोबर ना फोडणीचं ताक चांगलं लागतं. फोडणीचं ताक तरी बनवा, नाही तर वाटणाची अशी ताकाची कढी बनवा, मस्त लागते ह्या भाजी बरोबर. ही तिखट भाजी आणि हे थोडं आंबट असं ताक किंवा कढी, मस्त कॉम्बिनेशन आहे. असं इथे मी दही घेतलंय. हे बघा दही आपल्याला ना असं चांगलं असं फेटून घ्यायचंय. गुठळ्या राहता कामा नाही दह्याच्या. असं फेटून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे. हे बघा एवढं असं पाणी ओतायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि ताकाला आपण आता फोडणी देऊया. तेल टाकायचं आहे. तेल तापलंय.
आता आपल्याला ना मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. जिरं फुललं की मिरची टाकायची, अशी तिरकी टाकायची. फोडणी चांगली बसायला पाहिजे काय हवे. हा मस्त खमंग. हां, कढीपत्ता टाकायचा. की आता आपल्याला ह्याच्यात हिंग टाकायचं आणि फोडणीतच आपल्याला ह्या कोथिंबीर टाकायची आणि हळद टाकायची थोडीशी. आणि आता आपल्याला ताकाला फोडणी द्यायची. गॅस बंद करायचं. हे बघ, फोडणी द्यायच्या आधीच आपल्याला ना गॅस बंद करायचा. हा, गॅस चालू ठेवलात ना तर हे ताक फुटतं. हा, तयार आहे. आता 4 भाकऱ्या टाकून घेते पटकन. मिक्स धान्यांच्या भाकरीचं पीठ देखील आईने तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. हा, आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. एकदम पौष्टिक भाकरी. होय. या जेवायला. कसा वाटला आजचा जेवणाचा बेत कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असं जेवण ना तुम्ही नक्की करून बघा.